नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। हे पहा, इतर कुठल्याही देशाला माता म्हणत नाही, कारण त्या देशाला माताच कळत नाही। फक्त माझ्या भारत देशालाच माता का म्हणतात याचं कारण असं आहे, भारतीय माता कशी असली पाहिजे, भारतीय माता कशी असली पाहिजे, जी करते सासू सासऱ्यांची कदर, जी करते सासू सासऱ्यांची कदर, जिला आहे गेल्याची कदर, आणि जी घेते डोक्यावर पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर। भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील संसद भवन मध्ये डोक्यावर पदर घेतल्याशिवाय भाषण केलं नाही मंडळी। आणि ऐका ना, एकदा काय नवलाऊ झालं, 1 लाख संतांचं पारायण दिल्लीमध्ये ठेवलं होतं प्रतिभाताई पाटील यांनी। त्या मीडियावाल्यांनी विचारलं, ताई अहो तुम्ही राष्ट्रपती असताना तुम्हाला वारकरी संप्रदायाचं पारायण कसं उपजलं? ताईने हातामध्ये माईक घेतला, स्मितहास्य दिलं आणि त्यांना प्रत्युत्तर केलं, हे पहा, ज्या भूमीमध्ये जन्माला आली ती भूमी संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये जन्माला आली ती भूमी संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये खेळी बागडली लहानाची मोठी झाली ती भूमी म्हणजे संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये माझं शिक्षण झालं आणि आज ज्या हुद्द्यावर मी संसद भवन मध्ये आहे ना, संतांच्या कृपा आशीर्वादाने। माझ्या पावन भूमीमध्ये सामान्य संत जन्माला आले नाही। ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, सखुबाई, कानोपत्र, मीराबाई, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता माझ्या भूमीमध्ये जन्माला आली। नव्हे नव्हे तर आमच्या या गावामध्ये बंसी बाबा सारखे गुरुवर्य जन्माला आले, आणि त्यांचं आदर करणं हे माझं कर्तव्य आहे। म्हणून आपल्या देशाला काय म्हणतात? भारत माता की वंदे। जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे हो, जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परीही दुर्लभ संत भेटी, परीही दुर्लभ संत भेटी, भाग्यवंता घरी भजना पूजना, भाग्यवंता घरी भजना पूजना, दादी वाट पाहे रघुनंदना, दादी वाट पाहे रघुनंदना, भाग्यवंता घरी भजन पूजन किंवा भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परीही दुर्लभ संत भेटी। संत भेट फार दुर्लभ आहे, फार अवघड आहे।